स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा प्रत्येक दुःखी व्यक्तीला, प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढतो बघा. स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्ताला तारक मंत्र दिलेला आहे. जेव्हा पण आपल्यावर संकट येतं, अडचण येते, समस्या येते, त्यावेळेला आपण तारक मंत्राचं पठण करावं. त्यातून त्या समस्येचं निवारण हे नक्कीच आपल्याकडनं होतं. तारक मंत्र पठण केल्यामुळं आपल्या मनामध्ये एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तारक मंत्राचं पठण आपण काही वेळेला बघा नित्यनेमानं सुद्धा करतो. खूप असे स्वामी भक्त आहेत, पण काही वेळेला तारक मंत्राच्या पठणाचा अनुभव आपल्याला येत नाही बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं ह्याविषयी मी माहिती देणार आहे. ज्या पण स्वामी भक्तांना बघा तारक मंत्राचं पठण केल्यानंतर सुद्धा अनुभव येत नाही किंवा स्वामींची सेवा केल्यानंतर सुद्धा त्या स्वामी भक्तांना अनुभव येत नाही, तर त्या भक्तांनी आपल्या घरामध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा. तारक मंत्रामध्ये प्रचंड अशी शक्ती आहे बघा. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य होते तारक मंत्राच्या पठणामुळे. तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, तारक मंत्राचं अनुष्ठान कोणती व्यक्ती करू शकते किंवा तारक मंत्र कसा पठण करायचा, संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, हाईप करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तारक मंत्र हा कोणती व्यक्ती पठण करू शकते बघा. तारक मंत्र ही स्वामींची प्रत्येक व्यक्ती पठण करू शकते. तारक मंत्र का पठण करायचा असतो किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान का करायचं. तारक मंत्र आपल्या कोणत्या समस्येचं निवारण करत असतो. तारक मंत्र हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं निवारण करत असतो बघा. ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप खूप अडचणी आहेत, एक अडचण संपली की दुसरी अडचण आहे, जी व्यक्ती चिंतेने ग्रासलेली आहे, ज्या व्यक्तीला एखादा आजार आहे बघा, किंवा ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत, खूप अडचणी आहेत, एक समस्या संपल्यावर एक समस्या उभी आहे, एक अडचण संपल्यानंतर एक अडचण उभी आहे, तिच्या घरामध्ये सतत वादविवाद असतात, घरातील कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश नाही, मुलेसुद्धा खूप चिडचिडपणा करतात, मुलंसुद्धा घरातल्या व्यक्तींचं ऐकत नाही, मोठ्या व्यक्ती ज्या आहेत त्यासुद्धा आपापसातमध्ये वाद करत असतात, घरामध्ये खूप संकटे आहेत, इतकी संकटे आहेत की असं वाटतं की आपलं आयुष्य पूर्ण शून्य झालेलं आहे बघा. किंवा एखादी व्यक्ती अशी आहे की तिला एखादा आजार आहे, ती सतत आजारी पडत आहे, घरामध्ये सारखं तिच्या पाठीमागं दवाखाने आहे, सारखे तिला मेडिसिन औषध घ्यावे लागतात. किंवा एखादी व्यक्ती बघा खूप म्हणजे खूप कष्ट करते, पण तिच्या कष्टाला यश येत नाही. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात इतकी अडचणी आहेत, इतकी संकट आहेत की त्या व्यक्तीला असं वाटतं की कधी कधी आपला आयुष्य पूर्ण शून्य झालेला आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. तिच्या आयुष्यामधील ज्या व्यक्तीच्या घरामधील सुख शांतीसुद्धा नष्ट झालेलं आहे बघा. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चांगलं काहीच होत नाही, सारखे बघल तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणीच आहेत आणि संकटेच आहेत बघा. तर अशा व्यक्तींना मी एवढंच सांगते की तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान करा, मनापासून अनुष्ठान करा, मनापासून तारक मंत्र स्वामींचा पठण करा. नक्की तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल आणि अनुभव तुम्ही नक्कीच घ्या. तारक मंत्र खूप म्हणजे खूप शक्तिशाली मंत्र आहे बघा. तारक मंत्र हा स्वतः आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. तारक मंत्राचा अर्थच असा आहे बघा की दुःख म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप म्हणजे त्याला असं वाटतं की सगळं आपलं आयुष्य संपलेलं आहे, अशा व्यक्तीनं नक्कीच तारक मंत्राचं पठण हे करावं, नियमितपणे तरी करावं बघा. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राच्या सेवेमध्ये प्रचंड अशी ऊर्जा आहे बघा. जी पण व्यक्ती तारक मंत्राचं पठण करत असते त्या व्यक्तीला तिची जी क्षमता असते विचार करण्याची, चांगले विचार करण्याची क्षमता तिची वाढत जाते, तिच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते बघा. आणि तिच्या आयुष्यात जी पण संकट येतात, जी पण अडचण येतात, त्यातून तिला बाहेर पडण्यासाठी एक मनामध्ये ताकद निर्माण होते. जेव्हा आपण तारक मंत्राचं घरामध्ये पठण करत असतो त्यावेळेला आपल्या भौतिक सुरक्षा कवच स्वामींचं असतं बघा. की ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं, अडचण येतं, त्यातून स्वामी महाराज आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात. तारक मंत्र खूप म्हणजे खूप शक्तिशाली मंत्र आहे. मी सर्व स्वामी भक्तांना सांगते, जे पण स्वामी भक्त नवीन असतील स्वामींच्या सेवेत किंवा जे जुने स्वामी भक्त असतील बघा, त्यांना माहिती असेल की स्वामींचा तारक मंत्र, पण मी नवीन स्वामी भक्तांना सुद्धा सांगते की स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. स्वामींच्या तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा.
तुम्हाला जर तुम्ही नित्यनेमानं तुमच्या घरामध्ये तारक मंत्राचं पठण करताय नित्यनेमानं, आणि जरी तुम्हाला अनुभव येत नसेल तर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करून बघा, तुम्हाला अनुभव नक्की येईल बघा. तुमच्या आयुष्यामध्ये मी ज्या आत्ता तुम्हाला समस्या सांगितल्या, ज्या पण समस्या असतील, लक्षात घ्या की स्वामींचा तारक मंत्र हा दुःखीत असणाऱ्या व्यक्तीला दुःखातून बाहेर काढतो. तुमच्या आयुष्यात जी पण समस्या असेल, जी पण, त्यासाठी तुम्ही तारक मंत्राचं मनोभावे अनुष्ठान करा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जरी समस्या नसेल तर तुम्ही नित्यनेमानं नुसतं जरी तारक मंत्राचं दररोज जरी घरामध्ये पठण केलं तरी सुद्धा चालेल. की एखादी व्यक्ती जेव्हा संकटात असते आणि एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आयुष्य शून्य झालेलं असतं, त्या व्यक्तीला त्या संकटातून, त्या अडचणीतून कशा प्रकारे बाहेर काढलं जातं हे त्या तारक मंत्राच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. तारक मंत्र पठण करा, तारक मंत्राचा अनुभव घ्या बघा. तारक मंत्र पठण मी सुद्धा केलेलं आहे आणि मी सुद्धा तारक मंत्राचा अनुभव घेतलेला आहे आणि मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये तारक मंत्राचा अनुभव आलेलाच आहे. यासाठी मी तुम्हाला सांगते की मला अनुभव आलेला आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सुद्धा अनुभव नक्की येईल. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणामुळं आपल्या आयुष्यातील अनेक संकट, अनेक समस्या दूर होतात. यासाठी प्रत्येक व्यक्तीनं तारक मंत्र नक्की पठण करावा. तर आता तुम्हाला सांगते की तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं असतं किंवा तारक मंत्र कसा पठण करू शकतो आपण. पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तारक मंत्र हा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही, तर तुम्हाला तारक मंत्र यूट्यूबवरून किंवा गुगलवरून लिहून एका पेजवरती काढायचं आहे आणि त्यानंतर बघून आपल्याला तारक मंत्र पठण करायचं आहे. तर आता एखादी व्यक्ती अशी असेल की जिला तारक मंत्राचं अनुष्ठान करण्याची आता स्वामी महाराजांचा तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे, तर अनुष्ठान आपण ना 3 दिवसात सुद्धा अनुष्ठान करू शकतो. 3 दिवसाचं तुम्ही अनुष्ठान करू शकता, तुम्ही 51 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, तुम्ही 21 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, तुम्ही 11 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, तुम्ही 108 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. तर तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही अनुष्ठान करा आणि स्वामींचा तारक मंत्र पठण करा. जर तुम्ही 3 दिवसाचं केलं तर 3 दिवसामध्ये अनुष्ठान करा. जर तुम्हाला असं वाटतंय की मी 11 दिवसाचं अनुष्ठान नक्कीच करू शकते तर 11 दिवसांचं करा. जर तुम्हाला असं वाटत असेल मी 21 दिवसांचं करू शकते तर 21 दिवसांचं सुद्धा करू. तारक मंत्राचं अनुष्ठान कधीपासून सुरू करायचं आणि कोणती व्यक्ती सुरू करू शकते. तारक मंत्राचं अनुष्ठान एखाद्या घरातली सुवासिनी महिला त्या घरातील कुटुंबाच्या समस्येसाठी तारक मंत्राचं घरामध्ये अनुष्ठान करू शकते किंवा एखादे दादासुद्धा तारक मंत्राचं अनुष्ठान घरामध्ये करू शकता. एखादी ताईसुद्धा करू शकते, एखादी मुलगीसुद्धा करू शकते, एखादा मुलगासुद्धा करू शकते. स्वामी महाराजांची ज्यांना इच्छा आहे की स्वामींची सेवा करावी, ज्यांच्या आयुष्यात अशी संकट आहेत, अडचण आहे, त्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरामध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान नक्कीच करावं. तर आता अनुष्ठान करत असताना आपल्याला अनुष्ठान कधी सुरू करायचं आहे, तर तुम्ही गुरुवारपासून अनुष्ठानला सुरुवात करू शकता. गुरुवारी नाही तुम्हाला शक्य झालं, आज तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे, तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून जरी तुम्हाला शक्य असेल घरामध्ये तरी सुद्धा अनुष्ठान करू शकता. फक्त तुम्हाला एवढंच सांगते मी, तुम्ही जे पण करत आहात ना, जे पण स्वामींचं, ते अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा. मनामध्ये एक तुमच्या तळमळ पाहिजे सेवेची, मनामध्ये एक तुमच्या सकारात्मक विचार पाहिजे, मनामध्ये एक श्रद्धा पाहिजे, स्वामींवर अखंड विश्वास पाहिजे. जेवढा विश्वास जास्त, जेवढं तुम्हाला श्रद्धेनं तुम्ही सेवा करणार स्वामींची, तेवढं तुम्हाला अनुभव नक्कीच येणार बघा. तर आता पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही अनुष्ठान करून तारक मंत्र पठण करणार आहात, तर स्वामी महाराजांजवळ दिवा धूप आरती लावायची. तुम्ही हे तारक मंत्र पठण करण्याची वेळ एखादी निश्चित ठेवा. तर तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत सुद्धा घरामध्ये तारक मंत्र पठण करू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये स्वामींची सेवा करायची नाही. मग तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेला तुम्ही तारक मंत्र पठण करा. तर आता बसण्यासाठी आसन घ्यायचं, दिवा धूप आरती स्वामींजवळ लावायची आणि त्यानंतर काय करायचं, तर तारक मंत्राचं अनुष्ठान आपण घरामध्ये करणार. तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासमध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे पिण्याचं. स्वामी महाराजांना मुजरा करायचा आणि तुम्ही ज्या दिवसापर्यंत तुम्ही अनुष्ठान घेतलेलं आहे ते सर्व बोलायचं. म्हणजेच तुम्ही जर 3 दिवसाचं अनुष्ठान करत असाल 3 दिवसांविषयी बोलायचं, किंवा तुम्ही 11 दिवसांचं करणार आहे, 21 दिवसांचं करणार आहे, तर त्याविषयी बोलायचं. तुमची जी समस्या असेल ती स्वामींना सांगायचं आणि स्वामींना म्हणायचं की मी तारक मंत्राचं अनुष्ठान आजपासून सुरू करत आहे आणि माझी अशी समस्या आहे, त्याच्यासाठी मी करत आहे, माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि मला या समस्येतून बाहेर काढा, मार्ग दाखवा. हे सर्व स्वामींना बोलायचं आणि तारक मंत्राच्या पठणाला सुरुवात करायची. आता पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये, आपल्याला तो ग्लास आपल्याला फरशीवरती ठेवायचा. म्हणजे देवघराची तर फरशी असते तिथं ठेवा, किंवा तुमच्या घरामध्ये एखादा पाट जरी छोटा असेल ना
तर त्याच्यामध्ये तो ग्लास ठेवा. नसेल ग्लास पाट तुमच्या घरामध्ये तर एक काम करा आपलं, तुमच्या घरामध्ये जी एखादी प्लेट असते बघा, डिश सर्वांच्या घरामध्ये असते, साधं सोपं तुम्हाला भाषेत मी सांगते. तर तुमच्या घरातली जी प्लेट असते ना, ती प्लेट घ्या, ती प्लेट ठेवा आणि त्याच्यावरती तो ग्लास ठेवा त्याच्यावर. आणि त्यानंतर आपला उजवा हात जो असतो ना, तो त्याच्यावरती ठेवायचा. आणि त्यानंतर आपल्याला उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आणि तारक मंत्राचं पठण करायचं. आता तुम्ही अनुष्ठान ज्या ज्या दिवसांचं ठरवलंय त्या दिवसाप्रमाणे अनुष्ठान करा. आता प्रत्येक दिवशी आपल्याला तारक मंत्र किती वेळा पठण करायचं आहे दररोज बघा. तर आपल्याला दररोज तारक मंत्र हा 11 वेळेला पठण करायचं आहे. बघून पठण करायचं आहे, व्यवस्थित पठण करायचा. तारक मंत्र 11 वेळा पठण झाल्यानंतर बघा, ते जे तीर्थ असतं, आता ते इतकं प्रचंड शक्तिशाली तीर्थ असतं की आपण जो मंत्र पठण केला असतो तारक मंत्र, त्याची ऊर्जा सर्व सकारात्मकता सर्व त्या तीर्थामध्ये असते बघा. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं तीर्थ आहे, खूप प्रचंड शक्तिशाली तीर्थ आहे बघा हे तारक मंत्राचं. त्यानंतर थोडीशी विभूती, नकळत थोडीशी एकदम विभूती ना त्याच्यामध्ये टाकायची, जास्त टाकायची नाही. आणि ते एक तीर्थ आपण स्वतः घ्यायचं. घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला द्यायचं. घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं तीर्थ द्यायचं. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर खूप असं चिडचिड वाटायला लागले तर थोडं थोडं फुलाच्या साह्यानं सुद्धा घराच्या कानाकोपऱ्यामध्ये शिंपडा, टॉयलेट बाथरूम सोडून. असं तुम्हाला दररोज करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. मग तुम्हाला जसं शक्य असेल, 3 दिवसाचं करणं शक्य असेल तर 3 दिवसाचं करा, 11 दिवसांचं करणं शक्य असेल तर 11 दिवसांचं करा, 21 दिवसांचं करणं शक्य असेल तर 21 दिवसांचं करा. खूप महत्त्वाचं तारक मंत्राचं अनुष्ठान आहे बघा. अनुष्ठान करून जर तुम्ही तारक मंत्र पठण केला तर तुमच्या आयुष्यातील जी पण अडचण, समस्या, संकट असेल त्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळेल बघा. नक्की तुम्हाला स्वामींच्या तारक मंत्राचा अनुभव येईल. आणि ज्या व्यक्तींना नित्यनेमानं जरी पठण करायचं असेल तर ती व्यक्ती नित्यनेमानं सुद्धा तारक मंत्र देवघराजवळ बसून स्वामींचा पठण करू शकतो. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेलं आहे की स्वामी महाराजांचं तारक मंत्र कसं पठण करायचं, तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं. ज्या आपण स्वामी भक्तांना तारक मंत्राचा अनुभवच येत नाही बघा, तर त्यांनी अनुष्ठान करून तारक मंत्र पठण करा, नक्की अनुभव येईल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेविकांना श्री स्वामी